दीदी आम्ही चाललो दादामध्ये तुम्हाला तू करायला ठाण्यामध्ये या बहुत छान आहे. मला पुढे साठी बहुत छान आहे नक्की या चल आपण दादामध्ये बघूच या. मित्रांनो आज आम्ही आलेलो आहोत ठाण्यामधलं खूप मोठा गार्डन आहे कल्पतरू. चला मग आपण आता कल्पतरू गार्डनचं तिकीट काढून घेऊ. 20 रुपये एका माणसाला पर माणसाला 20 रुपये. चला आपण आता तिथे तिकीट काढायला जाऊ. आणि आमच्या बरोबर आलेला आहे साई आणि साई फ्री मध्ये आहे. तर मंडळी तुम्ही बघू शकता आम्ही तिकीट काढले आणि आम्हाला मधात संडे गेलाय. तुम्ही बघू शकता इकडला व्ह्यू किती छान आहे. आता आम्ही मस्त पैकी ते एन्जॉय करणार. चला आम्ही आमच्या सोबत तुम्हाला सगळा व्ह्यू दाखवणार. तुम्ही पण आमच्या सोबत जुळे राहा. जुळे जुळे काय चलो. नमस्कार मंडळी, मी आलेली आहे आज कोलशेट गार्डन ठाणा गोडबंदर रोड. आणि तुम्ही बघू शकता इथलं लोकेशन एवढं भारी आहे ना. आणि आज ना रविवार स्पेशल आहे. तर रविवारी सगळ्यांना सुट्टी असते, मुलाला मोठ्याला म्हाताऱ्याला सगळ्यांना सुट्टी असते. तर आज सगळे लोक एन्जॉय करायसाठी येतात इथे कोलशेट गार्डन मध्ये. तुम्हाला कोलशेट गार्डन माहिती आहे का मला नक्की कमेंट करून सांगा. तर मंडळी तुम्ही बघू शकता मावशीने मला फिरायला आणलंय कोलशेट गार्डन मध्ये. आणि तुम्ही मिनी दुबई बघू शकता. सध्या आम्ही 2nd फ्लोअरवर. खूप छान गार्डन आहे, तुम्ही पण या. ऍड्रेस तर मावशीने सांगितलंच असेल तुम्हाला. आणि आज आमचा छाई पण आलेला आहे. आज साईला पण आलेला आहे गार्डन बघायला. छान वाटतो ना गार्डन? खूप छान. कसं वाटतो? मस्त, खूप मस्त. तुला अजून बघायचं आहे? चल मग चला, आमच्या साईला पण बघायचं आहे. आणि तुम्हाला बघायचं असेल तर माझ्या मागे मागे व्हिडिओ पूर्ण बघा. चला, तुम्हाला मी पूर्ण लोकेशन दाखवलेलं आहे. आता जर तुम्हाला दुबईचा फील घ्यायचा असेल तर आपण दुबईचा फील घेण्यासाठी आपल्याला पुढे जावं लागेल. चला माझ्या मागे मागे. चला साई. बघू शकता मंडळी तुम्ही इथे एन्जॉय करायला किती सारे लोक आलेले आहेत. त्याच्यातून एक आहे एकच कलर घालून किती छान रविवार एन्जॉय करत आहे. बघू शकता मंडळी नेपाळची आलेली आहे. बघू शकता मंडळी तुम्ही हे सगळं आहे. आणि त्यांची संस्कृती आहे ना ती कुठे पण विसरू शकत नाही. आणि खूप छान पद्धतीने त्यांची संस्कृती इथे जाहीर करत आहे. तर चलो व्हिडिओ बनवते. त्यांची मातृभाषा आम्हाला काही समजत नाहीये. बैगन जमत नाहीये. आपण एवढी आप लोग तुम्ही किती प्रयत्न करा यांना गरबा बिलकुल जमत नाही. हम दोनों मिलकर कॉमेडी करेंगे. नेपाल में मराठी की भाषा नेपाल में क्या बोलते हैं उसका आंसर आपको देना है. चलो आपको लैंग्वेज पूछेगी, आप वो लैंग्वेज में मैं जो मराठी में आपको बोल दूंगी कि लड़की तो आप में क्या बोलते हैं? हाँ, खाना. तो नेपाली में क्या बोलते हैं? तो इसका हम कॉमेडी बनाएंगे. हमारे में छोरी बोलते छोरी.
हाँ, सबके अलग अलग ये होती है ना अपनी लैंग्वेज के हिसाब से। ये आओ ना आता आओ नी येत आओ ना येत आओ ना येत आओ ना कोई बात नहीं, हम लोग बनाएंगे. चलो ए वो आओ नी केरी जाय ये ना जी चार हो जाना अभी इधर आ जाओ. तिनीहरू आउन न, हामी बनाउँगे. हाँ हम बनाए, आप तीनों मिलके बनाएंगे. मैं मराठी में जो बोलूंगी उसका आंसर आपको नेपाल में देना है. अशी मग आजो काय बंजारा मराठी नेपाळी तो आप कहाँ से हो? हामी नेपाल. अच्छा, खाना खाया? खाना खाएर आए. सॉरी जेवण झालं का? जेवण झालं का? खाया खाना. आता तुम्ही राहायला कुठे आहे? ऐरोली. तुम्हारी भाषा में नेपाल में ऐरोली. वही बोलते हैं. अच्छा, तुमचं नाव काय आहे? मेरो नाम काजल पांडे जोशी. तुम्हारी भाषा में ऐसा होता है? तो मिला जुला हो रहा है. तुमच्या भाषेमध्ये तू खूप सुंदर दिसत आहे याला काय म्हणतात? तुम्ही कधी रामरी राम्री छौ. तांबडी आई तांबडी तांबडी रामरी छो. थांबू धन्यवाद. बरं तुम्ही आज कुठे फिरायला आलात? यो क्या ठाउँ हो? ठाणे नानो सेंट्रल पार्क. थानामा नानो सेन्ट्रल पार्कमा हामी घुम्न आएका छौँ. अच्छा, तुम्ही आमच्या मंडळीला काय सांगणार आहे? पब्लिक को हमारे सबैलाई हृदयदेखि नै हाम्रो माया छ सबैसँग. मंडळी ऐकू शकता, आपल्या मराठी भाषामध्ये ते ट्रान्सफर करून त्यांच्या भाषेत तुम्हाला सांगत आहे की तुम्ही आम्हाला खूप छान वाटता. हामीलाई तपाईहरू धेरै मन पर्यो. हा, म्हणजे त्यांचा मन भरला आपल्याला भेटून. बहुत राम्रो हुनुहुन्छ अच्छा, ठीक तपाईहरू. आहे. तुम्हाला आमची मुंबई कशी वाटते? बहुत खूबसूरत, एकदम अच्छा. बघू शकता मंडळी, नेपाळचे माणसं आपल्या महाराष्ट्रामध्ये येऊन सांगतात की तुमची मुंबई खूप छान आहे. ऑलरेडी आमची मुंबई आणि जॉब आहे. ते नेपाळ मधून मुंबईला येऊन सुद्धा त्यांची सांस्कृतिक पारंपरिक डान्स ते विसरले नाही, ते इथे येऊन पण त्यांची संस्कृती जागृत ठेवली त्यांनी मुंबईला येऊन. खूप खूप धन्यवाद तुमची संस्कृती ठेवल्याबद्दल जाग्यावर. मग काय केलं मनापासून खाणे खूप खूप कुठचे धन्यवाद. थँक्यू थँक्यू. चलो, एक दोनों मिलके कॉमेडी आप खाना जेवण झालं का? खाएँ, अघि खाइसकेँ. तुम्ही मला विचारा. जेवण झालं? नाही नाही खाना खायो? नाही खाल्लं. तुम्हारी भाषा में तुम बोलो, ये बताइए मैं आपको मराठी में मराठी में. बोलूंगी, आप नेपाली में पूछो. मुझे जितना समझेगा मैं उतना बोलूंगी. तिम्रो घर कहाँ हो? घर का तिमी पढाइ गर्छौ? हाँ आम्ही एज्युकेटेड. अच्छा. तिम्रो मम्मी बाबा? मै मावशी मै पप्पा घरी. तिम्रो नाम के हो? माझं नाव नेहा असं ते विचारते. माझं नाव नेहा आहे. खूप यति राम्रो नाम छ अनि मान्छे पनि बहुत सुन्दर. ए मला सुंदर म्हणली. अनि 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 तिमीलाई हामी कस्तो लाग्छ? तिमी हामीलाई कस्तो लाग्छ? मतलब हा, तुम्ही खूप सुंदर. बहुत सुंदर लगते हो. यू आर भालोभाशी. खूप चाची दिसारी जो तुम्ही खूप सुंदर आहात. आणि यू आर सो ब्युटिफुल. ही ऑल्सो व्हेरी कॉमेडी. थँक्यू. मित्रांनो, ज्याच्या मनामध्ये सगळी ते प्रेरणा असते ना, ते त्यांना व्हिडिओ शूट करायसाठी कुठे जागा बघायला गरज पडत पण हे नाही. खूप आणि friendly आहे त्यांना तो पण. लाज वगैरे काही येत नाही. आम्हाला 5 मिनिटं मनपासून झाले ते नाही व्हिडिओ शूट करत आहे. आम्हाला 5 मिनिटं झाले नाही यांना भेटून आणि आमच्यासोबत एवढ्या फ्रेंडली राहिले. खूप चांगलं वाटलं आम्हाला. असं वाटलं नाही की धेरै राम्रो छौ. धन्यवाद. आणि मंडळी यांची भाषा तुम्हाला केवढी समजली ते कमेंट मध्ये नक्की सांगा बरं. आणि यांची भाषा तुम्हाला आवडली का हे पण मला कमेंट मध्ये तुम्ही सांगा. म्हणा, तुम्ही नेपालीमध्ये म्हणा. हजुरहरूसँग मिलेर मलाई धेरै राम्रो लाग्यो. बहुत राम्रो लाग्यो. दिलसँग राम्रो लाग्यो. धेरै राम्रो छ. फेरि पनि भेटौँ अब न. आपकी लैंग्वेज में लाइक सब्सक्राइब करो, लाइक और सब्सक्राइब और फॉलो गर्नु है हामीहरूलाई. और मलाई पनि गरिदिनु. मित्रांनो, आपली तर आयडिया आहे, आपली या ID दीदीची में पण message आयडिया आहे. करा. यांना पण सपोर्ट करा. आणि काकू काय म्हणल्या ते आम्हाला तर कळलं नाही. तुम्हाला कळालं का ते कमेंट मध्ये नक्की सांगा. थँक्यू. जय सेवालाल. बाय बाय. बाय एव्हरीबॉडी. बाय. आपको मिलकर बहुत अच्छा लगा. इसमें क्या बोलते तुम नेपाली में? हजुरसँग मिलेर धेरै राम्रो लाग्यो. हजूर संघ मिलेले धेरै राम्रो लाग्यो. मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का, लहानपणामध्ये आपण जेव्हा जंगलामध्ये आपल्या शेतामध्ये जायचो आणि एका पानाने आपले हात सुद्धा लाल व्हायचं.
ते झाड कोणतं आहे तुम्हाला दाखवते. याला ना मराठीमध्ये म्हणतात, या बंजारा भाषामध्ये म्हणतात सागवान. आणि याच्या पानाने ना आपले हात सुद्धा लाल होतात. तर हे बघू शकता तुम्ही, हे सागवानचं पान आहे. याला आपल्याला असं हातावर घ्यायचं आहे आणि असं चोळायचं आहे. याने ना मेहंदी सुद्धा बनवत होती बरं आधी. असं चोळून बिना पाणी सुद्धा टाकायचं नाही. असं आपल्याला खूप जास्त चोळायचं आहे. माहित नाही आता या झाडाच्या पानाला मेहंदी आहे की नाही की पण या झाडाला ना खूप जास्त कलर येतो. मेहंदी म्हणजे मेहंदी सारखाच कलर येतो. हा सागवानचं पान आहे. आणि आता जवळपास तर आपल्याला सागवान आपले विसरलेच गेलेले आहे. पण काही ठिकाणी लोक लागवण करतात सागवानची. आणि सागवानचं झाड खूप महाग सुद्धा असतो. इथे एवढ्या जागामध्ये मला सागवानचे झाड दिसले. खूप दिवसानंतर मी बघितलेले आहे सागवानचे झाड. हे बघा असं चोळायचं खूप जास्त बिना पाणीचं, आपोआप याचं पाणी सुटतो. हे बघा हे कलर असं लाल होत आलेला आहे. अजून खूप जास्त मेहनत घ्यावं लागते. असं खूप आपल्याला असं म्हणजे जसं आपण अद्रक वाटतो खलबत्त्यामध्ये, पीठ चुरतो प्लेटमध्ये, तसं याला खूप जास्त मेहनत घ्यावं लागते. तेव्हा कुठेतरी आपला हात लाल होतो. हे बघा आता लाल व्हायला आलेले आहे. आणि तुम्ही हात सुद्धा बघू शकता, थोडे थोडे आपले लाल झालेले आहे. अजून खूप जास्त मेहनत घ्यावं लागते बिना पाणीचं, तेव्हाच आपली मेहंदी तयार होते. तुम्हाला माहिती आहे का? मला कमेंट करून नक्की सांगा, सागवानच्या पानाने मेहंदी बनते का? माझ्या मागे मागे, फक्त माझ्या मागे मागे तू पिछले मेरे पीछे पीछे, मेरे आगे नहीं जाने का, समझे? माझ्या मागे तू, मी तुझ्या मागे. हा चल. लाइट कैमरा एंड मैं जीत गई. डॉल्फिन डॉल्फिन पाणी फवारा मारायली. पण मेली ते पाण्याचं पिंकर आहे. त्याला बघून तर लोक इथे एन्जॉय करायसाठी येतात. डॉल्फिन आहे ना मंडळी ती? मंडळी तुम्ही सांगा, हे डॉल्फिन आहे की पाण्याचं डॉल्फिन आहे पिंकर ना? ती डॉल्फिन आहे. डॉल्फिन आहे ना मंडळी? पाण्याचा पिंकर आहे मंडळी. कमेंट करून सांगा. जाऊ दे, मी जाऊनच बघतो. जाऊ का म्हणतात मी? मला बघायचं दादा, माझा तो न्याळा मला मावशी. अगं ते फ्री मध्ये नाही, त्याची तिकीट आहे, तिकीट. हे बघा काय नाही, बसवतो असं गोल गोल फिरवतो गार्डनचा. हे आपल्या देवानी पाय दिलेले आहे ना, पायाने फिर ना मग. हे कुठं आज असं होत नाही बघ. त्या आई चलायली, आपण आज करतो. मला जायचं त्याच्यामध्ये. गाडीवाले काका वापस या. आम्ही तुम्हाला खुश करण्यासाठी आम्हाला काय काय पापड बेलावला की तुम्हाला माहितच नाही. बघू शकता 2 तास झाले व्हिडिओ शूट करतात आता. आणि आता मला उठा सुद्धा येणं, पाय असं एकदम सुजलेले आहे. तर मंडळी थोडं कृपया करा, आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा जरा पटापट. तुमच्यासाठी आम्ही खास व्हिडिओ बनवत राहतो. अजून तुम्हाला खास व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा. डबल झाला.